राज्यात सर्वात दुर्बल घटक जर कोणी असेल तर ते विमुक्त भटक्या जाती आहेत. यांनी मोर्चे काढावे हे आम्ही समजू शकतो, मात्र ज्यांना गरज नाही तसे लोक मोर्चे काढतात हे मात्र आश्चर्य वाटतं, असं प्रतिपादन भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र बौद्ध महासभा परिवर्तन दिनाच्या निमित्तानं व्यक्त केली आहे. राज्यात सर्वात दुर्बल घटक जर कोणी असेल तर ते विमुक्त भटक्या जाती आहेत. यांनी मोर्चे काढावे हे आम्ही समजू शकतो, मात्र ज्यांना गरज नाही तसे लोक मोर्चे काढतात हे मात्र आश्चर्य वाटतं, असं प्रतिपादन भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र बौद्ध महासभा परिवर्तन दिनाच्या निमित्तानं भावना व्यक्त केली, असे ते वाशिममध्ये जाहीर सभेत बोलत होते. नाव न घेता त्यांनी काही मोर्चांवर अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी यावेळी केली. गाव बसवण्याची भाषा झाली, घर बसवण्याची भाषा झाली, पण कुठचं गाव आणि कुठचं घर हे देण्यात आलं. आणि म्हणून आजही आपण असताना महाराष्ट्रामध्ये पाहतोय की काही भटक्या विमुक्तांची कुटुंब यांचा संसार गाढवावरती दिसतो, घोड्यावरती दिसतो. आणि आजही महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा वन फिरत असतो. संध्याकाळ झाली की तिथं पाल टाकली. सरपंचाने राहून दिलं तर फार चांगलं झालं, नाही झालं तर दुसऱ्या गावाला. हा भटकंती करणारा असणारा जो भटक्या विमुक्तामधला आहे त्यांनी मोर्चे काढले तर मी समजू शकतो.